दरम्यान इंडियन स्पिरिट काय असतं, भारतीय विजिगीषू वृत्ती काय असते हे भारतीय पर्यटकांनी जगाला दाखवून दिलं। भारतीय पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात जम्मू काश्मीरच्या विविध पर्यटन स्थळांवरती गर्दी केली। एकीकडे काश्मीरमध्ये दहशत पसरवून पर्यटन बंद पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र या प्रयत्नांना भारतीय पर्यटकांनी हाणून पाडलंय। श्रीनगरमधील प्रत्येक ठिकाण हे सुरक्षित ठिकाण असं वाटलं आणि दहशतीचा जो माहोल असतो तो कुठेही आढळला नाही। कारण का तर जागोजाग जे आपले सुरक्षाकर्मी होते ते उभे आहेत आणि ते आपल्या सुरक्षेसाठी एकदम तैनात आहेत, त्यामुळे येथे कुठेही असुरक्षित असं वाटलं नाही। आणि पर्यटकांनी जरूर श्रीनगरला म्हणजे काश्मीरमध्ये येऊन भेट द्यावी आणि येथील पर्यटनास हातभार लावावा असं माझं मत आहे। छान वाटलं, असं कुठेही भीतीचं वातावरण नाही वाटलं, पण पर्यटनावर परिणाम झाला आहे त्याचा एवढं निश्चित। सुरक्षितेसाठी म्हटलं तर आपले जवान तैनात आहे चारी बाजूला, जागोजागी त्यांची अगदी कडी नजर आहे सगळीकडे। नक्कीच आधी थोडं दडपण होतं, निघायच्या आदल्या दिवशीही आमचं चालू होतं की जावं की नाही जावं, पण आम्हाला एक प्रकारे कुठेतरी मनात आशा होती की आपण जर या गोष्टीला फेस नाही केलं तर काश्मीरच्या पर्यटनावर याचा परिणाम होईल आणि आपण डिसाईड केलंच आहे तर आपण ती गोष्ट करूयात। आणि आम्ही इथे आलो आणि इथे चित्र पूर्णतः वेगळं होतं। इथली लोकं आमची आतुरतेने वाट बघत होती हे मला निश्चित सांगावंसं वाटतं, कारण की एक प्रकारे ते मनाने अतिशय हळवे झाले होते की आपल्या आता पुढे काय होणार। पण आम्हाला बघून त्यांच्या मनात एक प्रकारचा उत्साह जाणवला आणि त्यांनी आमचं अतिशय सुंदररित्या स्वागत इथे केलं। इथे अनुभव एकदम मला चांगला आलेला आहे। ज्यांनी सगळ्यांनी सांगितलं सुरक्षितता एकदम चांगली आहे आणि जागोजागी पोलीस आहे। मी 32 वर्षानंतर इथे आलो आणि मी आवाहन करतो की प्रत्येकाने आपलं हिंदुस्थानचं जे नंदनवन आहे ते जरूर डोळ्यांनी भरून पाहावं आणि प्रत्येकाने इथे यावं असंच मला वाटतं। सगळ्या नागरिकांना हेच आवाहन करावंसं वाटतंय की तुम्ही इथे नक्की या। इथे खूप अत्यंत चांगली सुरक्षा व्यवस्था आहे। आपल्या जागोजागी अत्यंत, मी तर सांगेल 500 मीटर्सवर सगळीकडे आपले कॅम्प्स आहेत, त्यामुळे इथे अजिबात घाबरण्याचं कारण नाही। इथले लोक खूप सपोर्टिव्ह आहेत, ते प्रत्येक वेळी आपल्याला जाणीव करून देतात की आम्ही आहोत, तुम्ही अजिबात घाबरू नका। त्यामुळे बिंदास्त या आणि बिंदास्त फिरा। प्लीज इथे काश्मीरला व्हिजिट करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।